तर जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहार प्रकरणी आज सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये वरळी धर्मादाय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे। गोखले बिल्डर यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आता जैन बोर्डिंगच्या व्यवहारासाठी दिलेले 230 कोटी गोखलेंना मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय। कारण व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असणार नाहीत असा करार गोखले आणि विश्वस्तांमध्ये आधीच झालाय। त्यामुळे विशाल गोखलेंच्या 230 कोटींचं काय होणार हा प्रश्न आहे। आज धर्मादाय आयुक्तांपुढे होणाऱ्या सुनावणीमध्ये धर्मादाय आयुक्तांनी जर आदेश दिले तरच गोखलेंचे 230 कोटी रुपये परत मिळू शकतील। दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम काय आहे पाहूया। 15 मे 2025 ला ट्रस्टी आणि गोखले कंपनीमध्ये विक्री करारनामा दस्त नोंदणी झाली। 23 जुलै 2025 ला ट्रस्टकडून बांधकाम आराखडा परवानगीसाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल झाला। 8 सप्टेंबर 2025 ला ट्रस्ट जमिनीवर निवासी आणि व्यापारी बांधकामास परवानगी मिळाली। महानगरपालिकेकडून आराखडा मंजूर झाला। 6 ऑक्टोबर 2025 ला बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून कर्ज प्रस्तावाला मंजुरी मिळाली। 7 ऑक्टोबर 2025 ला श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून कर्ज प्रस्तावाला मंजुरी मिळाली। 8 ऑक्टोबर 2025 ला ट्रस्टी आणि गोखले कंपनीमध्ये जागा विक्री खरेदी खत दस्त नोंदणी झाली। 8 ऑक्टोबर 2025 ला खरेदी खतात 230 कोटींच्या मोबदल्याचा उल्लेख, पण बाजारभाव 311 कोटी, त्यामुळे 81 कोटींनी कमी दाखवला गेला। 8 ऑक्टोबर 2025 ला गोखले कंपनी आणि बुलढाणा अर्बन मध्ये 20 कोटी तर श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह 50 कोटी यांच्यामध्ये गहाण खत दस्त झालं। 20 ऑक्टोबर 2000 मध्ये धर्मादाय आयुक्तांकडून खरेदी विक्री प्रकरणात जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले गेले। 24 ऑक्टोबर 2025 ला गोखले कंपनी आणि बुलढाणा अर्बन व श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह यांच्यामध्ये कर्ज परतफेड दस्त झाला। 27 ऑक्टोबर 2025 ला गोखले कंपनीची ट्रस्टींना ईमेल करून व्यवहारातून माघार घेत असल्याची माहिती मिळाली। 28 ऑक्टोबर 2025 ला धर्मादाय आयुक्तांसमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे।